नमस्कार. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोंढरीच्या वतीनं सर्व पालक आणि ग्रामस्थांचं मी अगदी मनापासून स्वागत करतो. आज आम्ही आपल्या सगळ्यांसाठी, खास करून आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक विशेष संधी घेऊन आलो आहोत. हा आकडा बघा, 3. हो, फक्त 3. हा आकडा खूप महत्वाचा आहे. नीट लक्षात ठेवा, कारण हाच आकडा आपल्या पाल्याच्या शिक्षणाची संपूर्ण दिशा बदलू शकतो. तर हे आहे 3 महिन्यांचं आव्हान. हो, बरोबर ऐकलत. एक असं धाडसी वचन जे आमच्या शाळेच्या शिक्षणाच्या गुणवत्तेची खात्री देतं. आता हे आव्हान नक्की आहे तरी काय? तर ऐका, आम्ही हमी देतो की 3 महिन्यांच्या आत प्रत्येक विद्यार्थी लिहायला आणि वाचायला शिकेल. आणि जर असं झालं नाही, तर शाळा देणार आहे तब्बल 1000 रुपयांचं रोख बक्षीस. हे फक्त बोलण्यापुरतं नाहीये, तर आमच्या शिक्षण पद्धतीवर आणि आमच्या शिक्षकांवर असलेला हा आमचा ठाम विश्वास आहे. आणि याच विश्वासाच्या भक्कम पायावर उभी आहे आमची शाळा, शिक्षणाची पंढरी लोंढरी. हे फक्त एक नाव नाही, तर हे आमचं ध्येय आहे. एक असं पवित्र ठिकाण जिथं आपल्या मुलांच्या भविष्याला योग्य आकार दिला जातो. इथला प्रत्येक दिवस, प्रत्येक उपक्रम, प्रत्येक प्रयत्न हा फक्त आणि फक्त एकाच गोष्टीसाठी असतो. तो म्हणजे आपल्या गावातल्या प्रत्येक लहान मुलामुलींचं भविष्य घडवणं, त्यांना सर्वोत्तम शिक्षण देणं. पण आम्ही हे ध्येय साध्य कसं करतो? अहो, केवळ पुस्तकी ज्ञान देऊन नाही, तर मुलांच्या सर्वांगीण विकासातून. चला, तुम्हाला आमच्या शाळेतल्या काही खास उपक्रमांबद्दल सांगतो. मुलांनी अभ्यासात नेहमी पुढे असावं म्हणून स्पर्धा परीक्षांसाठी आम्ही खास जादा तास घेतो. मग अभ्यासक्रम कोपरा आणि विद्यार्थी हस्तलिखित यांसारखे उपक्रम आहेतच, जे त्यांच्यातली जिज्ञासा आणि नवनिर्मितीची आवड वाढवतात. मुलांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी वक्तृत्व, चित्रकला, रांगोळी अशा स्पर्धा तर नेहमीच होत असतात. आणि शाळेचा जो भव्य सांस्कृतिक कार्यक्रम असतो ना, तो तर त्यांच्या आत्मविश्वासाला एक वेगळीच उंची देतो. म्हणतात ना, निरोगी शरीरातच निरोगी मन वास करता. म्हणूनच लेझीम, जांच पथक, योगासनं आणि वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांमधून मुलांमध्ये शिस्त आणि एकीची भावना आम्ही रुजवतो. शिक्षण म्हणजे ओझं नाही, तर तो एक उत्सव वाटला पाहिजे. यासाठीच तर बाल आनंद मेळावे आणि शैक्षणिक सहली आम्ही आयोजित करतो. आणि हो, वृक्षदिंडी आणि ग्रंथदिंडीतून निसर्ग आणि ज्ञानाबद्दल आदर निर्माण करायला मदत होते. याचंच एक खूप छान उदाहरण म्हणजे आमचा ऑक्सिजन प्रकल्प. हा एक असा अभिनव उपक्रम आहे जो मुलांना फक्त पर्यावरणाचं महत्त्व नाही शिकवत, तर त्यांना समाजाचा एक जबाबदार नागरिक बनवतो. आणि या सगळ्या प्रयत्नांचं फळ कुठे दिसतं, तर ते आमच्या विद्यार्थ्यांच्या यशात दिसतं. हे यशच आमची खरी ओळख आहे आणि आपल्या गावाचा अभिमान आहे. तुम्हाला सांगायला आनंद होतोय की नुकत्याच झालेल्या शिवपर्व 2026 मध्ये आपल्या विद्यार्थ्यांनी जे घवघवीत यश मिळवलंय ना, ते याच प्रयत्नांचं प्रतीक आहे. त्यांच्या कौशल्याने संपूर्ण तालुक्यात आपल्या शाळेचं नाव मोठं झालंय. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचं आणि त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचं खूप खूप अभिनंदन. मग आपल्या पाल्याला या यशस्वी परंपरेचा एक महत्त्वाचा भाग बनवायचा आहे ना? मग विचार कसला करताय? प्रवेशाची प्रक्रिया अगदी सोपी आणि सरळ आहे. बघा, नवीन प्रवेशासाठी फक्त 3च कागदपत्र लागतील. पहिलं, विद्यार्थी आणि पालकांचं आधार कार्ड. दुसरं, मुलाचा जन्माचा दाखला. आणि तिसरं म्हणजे शिष्यवृत्तीच्या लाभासाठी पालकांच्या बँक पासबुकची एक झेरॉक्स प्रत. बस एवढंच. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे सगळं दर्जेदार शिक्षण आहे, 100% मोफत. हो, आपल्या मुलांच्या प्रगतीच्या आड आता पैशांची अडचण अजिबात येणार नाही. अजून काही माहिती हवी असल्यास आपण कधीही शाळेत येऊ शकता. पत्ता सोपा आहे. केंद्र शेलू, पंचायत समिती पुसद, जिल्हा यवतमाळ. आमचा आग्रह आहे की आपण एकदा शाळेला प्रत्यक्ष भेट द्या आणि इथलं उत्साही वातावरण स्वतः अनुभवा. चला तर मग, उशीर नको. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्याची मुहूर्तमेढ आजच रोवूया. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोंढरीमध्ये प्रवेश निश्चित करून त्याच्या यशस्वी वाटचालीचं हे पहिलं पण सगळ्यात महत्त्वाचं पाऊल उचलूया.